पापा पापा इधर पापा। मंडळी, पक्ष्यांमध्ये कोणी कबूतर पाळतो, कोणी पोपट पाळतो, तर कोणी मोर पाळतो. परंतु जगा वेगळी ही कहाणी. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगाव या गावी मंगल्या मुकणे यांनी तर चक्क कावळा पाळला, तोही बोलणारा कावळा. वाटलं ना मित्रांनो नवल, अनेकांच्या भुवया उंचावणारी ही कहाणी. चक्क कावळा पाळला, हो तोही बोलणारा कावळा. नमस्कार, मी गणेश तुपे आणि मंडळी, आपण पाहत आहात जीटी इन्फो चॅनल. या कावळ्याची गोष्ट जरा वेगळीच आहे. कावळा हा सर्वात धूर्त पक्षी, कावळा हा सर्वात चलाक पक्षी आणि तीक्ष्ण नजर असलेला हा कावळा. पण या कावळ्याची गोष्ट जरा वेगळीच आहे. ती गोष्ट कशी आहे या आजच्या व्हिडिओमधून नक्की आपण पाहूया. मंडळी, कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जीटी इन्फो चॅनल. तर झालं असं की मंगल्या मुकणे यांची पोरगी तनुजा मुकणे एकदा शेतावर गेली. शेतावर तिला झाडाखाली कावल्याचं पिल्लू तडफडत असताना दिसलं. साधारण 15 दिवसाचा असेल. तिने त्याला उचललं, घरी आणलं, त्याचा चांगला सांभाळ केला आणि तोच कावला आता 3 वर्षाचा झाला आणि चक्क त्याला कंठ फुटला आणि तो कावला चक्क आता बोलायला लागला. आणि तो कशा प्रकारे बोलतो आजच्या व्हिडिओमधून नक्की आपण जाणून घेऊया. आतापर्यंत आपण गाण्यातच ऐकलं असेल की कावला पिपेरी वाजवतो आणि मामा मामीला नाचवतो. पण हा कावला काका काकू आई बाबा हे सगळंच आता बोलायला लागला आणि आजारी पडल्याचं नाटक सुद्धा करतो. आणि हा कावला चक्क खोकून सुद्धा दाखवतो. इतका नाटकी हा कावला आहे. पापा 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 इधर पापा 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 अरे खोकलास तू? अरे खोकतोस तू रे? काय सांगत काय रे? कावळ्यांविषयी संशोधक जॉन मार्शल काय म्हणाले ते पाहूया. कावळे बोलू शकतात, पण माणसाप्रमाणे नाही. कावळ्यांमध्ये माणसाप्रमाणे स्वर यंत्र विकसित झालेले नाही. कावळ्यांमध्ये बदला घेण्याची वृत्ती असते. कावळे हे अगदी मोठ्या गटामध्ये राहतात. काही कावळे हे माणसांचे आवाज आणि माणसांची नक्कल करू शकतात. कावळ्यांमध्ये स्मरणशक्ती खूप मोठ्या प्रमाणात असते. कावळा हा सर्वात धूर्त पक्षी आहे, असे संशोधक जॉन मार्शल म्हणतात.
तर मंडळी, या कावल्याची जगावेगळी कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी GT इन्फो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात. चला तर मंडळी, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.